मध्य प्रदेश सरकारला ओबीसी अंतर्गत आरक्षणासाठी हिरवा कंदील मिळाला, सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाकडे कशा प्रकारे बघता आणि महाराष्ट्रात का ते शक्य झालं नाही याबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? हे बघा, काल पण जे आदेश आले त्याचे पण अजून कॉपीज खाली आलेल्या नाही. आज पण माननीय सुप्रीम कोर्टाचे जे आदेश झालेले आहेत त्याबद्दलची अजूनही आम्ही त्याच्या आदेशाचं नेमका निकाल काय आहे ते आम्ही बघतो आहे. असं एका आठवड्यात असा चमत्कार मध्य प्रदेशचा काय झाला आणि केंद्रात बसलेल्या भाजप सरकारने जो एम्पिरिकल डाटा आहे तो डाटा त्यांना दिला काय, नेमकं हे आम्हाला जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत याच्यावरचं नेमकं काय झालं. कारण की सूडबुद्धीनं केंद्रातलं भाजपचं सरकार वागते आहे महाराष्ट्रावर आणि विशेष करून ओबीसी समाजावर अत्याचार करायची भूमिका, त्याचा सामाजिक राजकीय आरक्षण संपवण्याचा जो घाट भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो सुरू आहे त्याचाच हा चमत्कार आहे का? हा सगळा माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला संपूर्ण वाचल्यानंतरच याच्यावरची आपल्याला प्रतिक्रिया देता येईल. ट्रिपल टेस्ट पूर्ण करायच्या होत्या, मध्य प्रदेश सरकारने ते करून दाखवलं, मात्र महाराष्ट्र सरकारला ते करता आलं नाही. असं आठवड्याभरात तसा चमत्कार काय होऊ शकतं? कारण की आता 4 दिवसाच्या पहिले माननीय सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशलाही सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाबद्दलच्या त्याला थांबवलं होतं. त्याच्यामुळे एवढ्या 4-5 दिवसातच असा काय चमत्कार झाला हे कळायचं कारण आता नाही, जिथपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश हा खाली येत नाही. आणि आता उद्या मान्य हायकोर्टातही त्या पद्धतीचं प्रकरण आहे, तेही उद्या दुपारी त्या पद्धतीचं एक निर्णय पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा सुप्रीम कोर्टाचे आदेश पूर्ण बघून आणि उद्या हायकोर्टामध्ये जे काही प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणावर आपल्याला उद्या याच्यावर दुपारी सविस्तर बोलता येईल. तुम्हाला आरोप केलेला आहे की आपण सरकारला आरक्षणच द्यायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे की मध्य प्रदेश सरकारची इच्छा होती म्हणून त्यांनी हे सगळं केलं, पण महाराष्ट्र सरकारची इच्छाच नाही होती. तेच मला 4 महिन्यात करू शकते महाराष्ट्र सरकार 2 वर्षात का करू शकतो? म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातल्या या भाजपचं जे मत आहे त्या मताशी आज सहमत होण्याचं कुठलं कारण नाही आणि या पद्धतीनं हळवळून जाण्याचं कारण भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात गरज नाही. कारण की माननीय सुप्रीम कोर्टाचा 4 दिवसाचा पहिलेचा मध्य प्रदेशचा निकाल आणि त्याच्या 2 दिवसाच्या पहिले महाराष्ट्राच्या बद्दलचा निकाल दिला होता. त्या निकालामध्ये काही तफावत नव्हती आणि जे आदेश जे एम्पिरिकल डाट्याचं जे मत मांडलं जात आहे, ट्रिपल टेस्टचं मत मांडलं जाते आहे, त्या मताचं 4 दिवसात हा चमत्कार कसा घडू शकतो हा थोडासा एक परीक्षणाचा भाग आहे. त्याच्यामुळे एकदम महाराष्ट्रातली भाजप आरोप प्रत्यारोपावर आलेली आहे हे बरोबर नाही. कारण की सुप्रीम कोर्टाच्या निकालाशिवाय नेमकं त्या निकालामध्ये काय म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टी तपासून निश्चितपणे त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. नानाभाऊ, ज्या पद्धतीनं ट्रिपल टेस्टच्या आधारावर मध्य प्रदेशमध्ये आरक्षण मिळालं असं भाजप म्हणत आहे, तर काँग्रेसकडून आता आमचा मुद्दा तोच आहे की नेमका त्यांचा ट्रिपल टेस्ट कसा आहे, 4 दिवसातच हा प्रकार कसा घडू शकतो. महाराष्ट्राच्याही याच्यामध्ये राज्य सरकारने परवा सांगितलेलं होतं की बांटी आयोगाच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे आणि तेही आता त्यांचंही लवकर होणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे त्या निकालाला वाचूनच आपल्यावर त्याच्यावरची प्रतिक्रिया देता येईल नेमकं याच्यामध्ये काय झालेलं असेल. आणि जसं महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी ट्रिपल टेस्ट पूर्ण करून समजा हे केलेलं असेल आणि राज्य सरकार कुठल्या कारणाने करत नसेल तर याचाही जॉब काँग्रेस विचारेल. कारण की आखरी संविधानिक व्यवस्थेप्रमाणे मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दलचं कमिटमेंट हे काँग्रेसचं आहे आणि या कमिटमेंटमध्ये सत्तेपेक्षा मागासवर्गीयांच्या आरक्षणाचं महत्त्व आम्हाला जास्त आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासूनच याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही. तुम्हाला असं वाटत नाही की म्हणजे एम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण करायला 2 वर्षाचा कालावधी आहे राज्य सरकार? बघा, या सगळ्या प्रक्रियेला कोरोनाचा काळ एक मोठा काळ गेलेला आहे, त्या गोष्टीला नाकारता येत नाही. आणि म्हणून आता बांटी आयोग आल्यानंतर या बांटी आयोगाचा अहवाल आणि त्या पद्धतीच्या राज्य सरकारची भूमिका आणि माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला या सगळ्या गोष्टी
एकत्रित न करता आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतरच मी तुम्हाला बघापासून सांगतो की योग्य प्रतिक्रिया आपल्याला देता येईल. भाऊ, शेवटचा प्रश्न. भाजपने नैतिकतेच्या आधारावर तुमच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. स्वतः ओबीसी नेते म्हणून घेता मात्र आरक्षण टिकवू शकतो. भारतीय जनता पार्टीचं झालं एक म्हणजे त्यांचा बालिशपणाचं काहीच आता इथं तोड नाही. म्हणजे हनुमान चालिसा वाचायचा, त्याच्यातला अर्थ वेगळा लावायचा. लहानपणामध्ये एक पोंगा पंडित पिक्चर आला होता, त्या पद्धतीचं यांची परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीत मी काही मंत्री नाही, राज्याच्या मंत्रिमंडळात काही नाही, माझा राजीनामा मागतायत. म्हणजे एवढा बालिशपणा भारतीय जनता पार्टीचा, हा सत्तेसाठी हपापलेपणा भारतीय जनता पार्टीचा पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी आता त्याच्यावरची कुठलीही प्रतिक्रिया नाही जिथपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं नेमकं निष्कर्ष काय निघतं हे सगळं तपासूनच त्याच्यावरची प्रतिक्रिया दिली जाणार. हे मगापासून मी तुम्हाला सांगतो तेच. किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी असं म्हटलं आहे की आपण जे प्रभाग रचनेबद्दल आरोप केला आहे किंवा नाराजी व्यक्त केली आहे त्यामध्ये हा सगळा अभ्यास करून केला जातो, मात्र भाजपमधून आलेले नाना पटोले यांना बोलायचं आहे ते बोलू द्या असं त्यांनी म्हटलं. हे बघा, हे प्रकरण कोर्टात आहे, त्याच्यामुळे झालेली प्रभाग रचना त्याच्यावर आमचे स्थानिक नेते, त्याच्यामध्ये मग पुण्यात असतील, अनेक शहरामध्ये असतील, आमचे काही स्थानिक लोक गेलेली आहेत. त्यामुळे याला कोर्टात हे प्रकरण आहे. आणि म्हणून कोर्टातल्या प्रकरणामध्ये मी मगाशी सांगितलं की या पद्धतीनं आहे. त्यामुळे त्या महिलेबद्दल मला काही बोलायचं नाही. पढळ सुप्रीम कोर्ट का जो आज निर्णय आया है उसकी जिसकी चर्चा आप लोग कर रहे हो, 4 दिन के पहले ही मध्य प्रदेश को ओबीसी आरक्षण के बारे में जो महाराष्ट्र को सूचना दी थी वो मध्य प्रदेश को दी गई थी. और ये 4 दिन में ऐसा क्या चमत्कार हुआ, केंद्र सरकार ने जो एम्पिरिकल डाटा केंद्र सरकार के पास है वो मध्य प्रदेश को दिया क्या, या मध्य प्रदेश ने ऐसा कौन सा चमत्कार किया जिसके आधार पर माननीय सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है. ये सब चीज़ों को एक बार सुप्रीम कोर्ट का निर्णय पढ़ने के बाद और उसके निष्कर्ष के बाद, और कल माननीय हाईकोर्ट मुंबई में इसी विषय की एक और केस लगी हुई है और उसके बारे में भी कल एक बड़ी कुछ भूमिका स्पष्ट होगी. और ये दोनों चीज़ों को देखकर इसमें कांग्रेस अपनी प्रतिक्रिया योग्य समय पे देगी. देखो, चुनाव जब जब आते हैं तो अदला बदल चालू होते हैं. हुआ होगा, महाराष्ट्र में भी कई भाजपा के लोग कांग्रेस में आने के लिए तैयार है. तो ये सब चलती है, प्रक्रिया ही है. गोपीचंद पडळकरांनी अनेक दिवसांपासून नाराज होते, त्यांनी आज काँग्रेस. अरे मैंने क्या बोला कि ये चुनाव के समय में गुजरात में चुनाव लग रहे, ये प्रक्रिया शुरू रहती है. ये राजकीय प्रक्रिया है और इसके बारे में बहुत सारा कुछ बोला नहीं जाता और कोई उसमें मतलब भी नहीं है. महाराष्ट्र में भी और गुजरात में भी, मैं अभी 3 दिन हमारा राजस्थान में हमारे शिविर था और उसमें भी हमारे गुजरात के नेताओं की तरफ से बीजेपी में कुछ लोग आने की भी प्रक्रिया है, उसके बारे में चर्चा है. तो ये चलते रहता है. ये चुनाव के मद्देनजर रख के ये सब प्रक्रिया चलती रहती है. हार्दिक पटेल गेल्या 2-3 महिन्यापासून नाराज होते. मी मगापासून नाही, एवढं भारतीय जनता पार्टीने हळवळून जाण्याची गरज नाही आहे, एवढं हिरवई होण्याची गरज नाही आहे. नेमकं सुप्रीम कोर्टाचे ते स्वतः वकील आहेत, त्याच्यामुळे अनेक प्रकरणामध्ये ते असंच सांगतात मीडियाला पण, नाही आम्हाला एकदा निकाल वाचू द्या नंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. आता एवढं हिरवपणा काय, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये काय निर्णय होणार होतं हे यांना पहिलेच माहीत होतं काय केंद्र सरकारने एम्पिरिकल डाटा देऊन टाकला आणि आता मध्य प्रदेशला आरक्षणाच्या ओबीसी आरक्षणामध्ये घेऊन महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता का. मग हे सगळे प्रश्न येतात. म्हणून आपणही एखादी प्रतिक्रिया देत असताना तेही सांगतात की आम्ही पूर्ण आदेश वाचल्यानंतर प्रतिक्रिया देऊ. आज एकदम नेमका आदेश काय आहे हे सगळे तपासूनच आम्ही बोलू असं आम्ही मगापासून तुम्हाला सांगतो. त्यांनी एवढं हिरवं होण्याचं कारण काय तेही आपल्याला सुप्रीम कोर्टाचा आदेश वाचल्यानंतर कळेल. हार्दिक पटेल गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती, अखेर त्यांनी राजीनामा दिला.
देखो, ये चुनाव आयोग और सुप्रीम कोर्ट जो है वो स्वायत्त है। उस इंस्टीट्यूट को हम लोग डिस्टर्ब नहीं करना चाहते। वो भारतीय जनता पार्टी का काम है, वो कांग्रेस का काम नहीं है। जो भी है, क्योंकि आपको याद होगा कि राजीव गांधी जी ने जब देश के प्रधानमंत्री थे तो चुनाव आयोग को स्वायत्ता दी थी, और स्वायत्ता के आधार पर उसकी संरक्षण देना, उसको मदद करना, ये कांग्रेस का काम है। जो भी चुनाव आयोग और माननीय सुप्रीम कोर्ट जो डिसीजन देगा उसको हम पालन करेंगे। लेकिन जो भी चुनाव आयोग की जो प्रक्रिया होती है उस प्रक्रिया को हम समझकर, और जहां चुनाव आयोग में बारिश हो, जहां दुष्काल की परिस्थितियां हो, या ऐसे परिस्थितियों में चुनाव नहीं लिए जाते हैं। और लेकिन जहां ऐसा कुछ होता है तो हम चुनाव आयोग से और माननीय सुप्रीम कोर्ट में भी इसके बारे में कोर्ट में जा सकते हैं। तो हार्दिक पटेल ने को लेकर सरकार के अनेक हम लोग रास्ते पे उतरे। कौन? विपक्ष के नेता ने कहा है कि भाजप ने इशारा दिया। देखो, मगरमच्छ के आंसू बहाना भारतीय जनता पार्टी ने छोड़ देना चाहिए। और हमने कई बार कहा है कि जो उनकी मातृ संस्था संघ है वो आरक्षण के विरोध में है। उनके राष्ट्रीय जो संघ के माननीय जो अध्यक्ष है वो मोहन भागवत जी, उनके सेंटेंस को हम बार बार कोट कर चुके हैं। उनने भी बार बार बोला है जो आरक्षण के विरोध में है, जो उनकी मातृ संस्था, तो उनके बच्चों को मगरमच्छ के आंसू बहाना ये गलत है और ये ढकोसलेबाजी है। और इसलिए ऐसी चीज़ों में ना पड़े तो अच्छा है। ओबीसीचा सर्व प्रश्न सुरू असताना ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार पर्यटनामध्ये व्यस्त आहे. गोपीचंद पडळकरांनी देखील टीका केली त्यावर. माननीय सुप्रीम कोर्टाचा जेव्हा महाराष्ट्राचा निकाल लागला त्यावेळेस वडेट्टीवार साहेब इथं होतेच महाराष्ट्रामध्ये. कोर्टाच्या निकालानंतर जो काही ट्रिपल टेस्टचा जो मुद्दा आला पुढं आला त्याच्याबद्दलचं बांटी आयोगामधलं काम सुरू आहे. आणि काम सुरू असताना त्याच्यामध्ये हे कारण की स्वतंत्र आयोग असतं, त्या आयोगामध्ये मंत्र्यांनी काही हस्तक्षेप करायचं काही काम नसतं की मंत्री त्या आयोगाचे काही सदस्य नसतात. त्यांचा शासकीय दौरा आहे आणि त्या शासकीय दौऱ्याला ते गेले, ते पर्यटनाला गेलेले नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.